Kumaresh, C.N. Kumaresh, O.N. Kumaresh. After knowing the self, after Jnanvidhi, will not my karma disturb and destruct me? How to overcome? ते कर्मांचे बघा दोन पार्ट्स आहेत, कर्मबीज कर्मफळ. तर कर्मबीज आत्मज्ञानाच्या जागृतीने कर्मबीज स्टॉप होत असतात, पण कर्मफळ तर भोगावीच लागतील. पण कर्मफळं भोगण्यासाठी तुम्हाला प्रोटेक्शनसाठी, आत्म्याच्या जागृतीच्या प्रोटेक्शनसाठी 5 प्रिन्सिपल्स देतील, 5 आज्ञा म्हणतात. आणि त्या आज्ञा तुम्हाला आत्मजागृतीमध्ये राहायला प्रोटेक्शन पण देतील आणि मागील कर्म समताभावाने पूर्ण होण्यासाठी शक्ती पण देतील. ओके. तर तुम्हाला मागील म्हणजे कर्मफळं तुम्हाला डिस्टर्ब नाही करू शकणार, त्याची गॅरंटी तुम्ही आज्ञांमध्ये राहिलात तर. शुअर शुअर. आणि दादाजी तर सांगतातच नॉट 100%, ॲटलिस्ट 70% आज्ञांमध्ये राहाल तर मग मिनिमम 1, 2, 3 लाईफ राहतीलच, मॅक्सिमम तर 3. नाहीतर एकाच लाईफमध्ये महाविद्य क्षेत्रात जाल, तिथून मोक्षालाही जाल. आणि थोडं 10%, 20% राहील तर 2-4 अवतार वाढतील, पण मॅक्सिमम 15 अवतारांपेक्षा जास्त नाही, त्याची गॅरंटी. समजलात का या आता? या अंडरस्टँड. जय सच्चिदानंद. राणी, जर एखाद्या माणसाला धार्मिक तीर्थयात्रेला जायची इच्छा आहे आणि मृत्यू झाला तर तो आत्मा परत येऊन इच्छा पूर्ण करू शकतो? हां, तो तर काल काल तुमची इच्छा होती मला सत्संगामध्ये यायचं आहे, नाही येऊ शकलात आणि तुम्ही निघून गेलात आणि दुसऱ्या दिवशी आलात की नाही, अशीच गोष्ट आहे. नाही, मृत्यू झाला तर हां, मग 2 दिवसांमधोमध नाईट आहे, 2 जीवनांच्या मधोमध मृत्यू तर आहे. केव्हा जिथनं त्याची लिंक तुटली आहे त्या लाईफमध्ये तिथनंच त्याची लिंक चालू होईल. तर 25 माईल्सवर त्याचा मृत्यू झाला आहे, तर नेक्स्ट जन्मामध्ये 25 माईल्सवरूनच त्याचं सुरुवात होणार. तर किती जन्मांनंतर होतो तो काय जन्म? मनुष्य जन्म? हां, ते तर नेक्स्ट बघा 4 प्रकारची कर्म मनुष्य बांधू शकतो बघा. जनावर गतीत पण जाऊ शकतो, मनुष्य गतीतही जाऊ शकतो, नरक गतीतही जाऊ शकतो, देवगतीतही जाऊ शकतो. आणि मनुष्यामध्ये देवगतीत जाऊन पुन्हा मनुष्यात येऊ शकतो, नरक गतीमध्ये जाऊन पुन्हा मनुष्य गतीत येईल. जनावरामध्ये जास्तीत जास्त 8 अवतार झाल्यावर मग मनुष्यात येऊ शकतो, किंवा मग मनुष्यातून सरळ मनुष्यात येऊ शकेल. तर त्यांची 84 लाख योनी पुन्हा पुन्हा फिराव्या नाही लागत, कारण त्या संपवून झाल्यावर मगच तुम्ही मनुष्यात आलाय. नाही, म्हणजे त्यांची जाण्याची इच्छा होती हो, ती होईल. पूर्ण होईल ना? हा, होईल. त्यांना कुठे कोणाला कुठे ना कुठे घेऊन मिळून जाईल त्याला. मिळून जाईल ना? गणेश, उडीपी. सिमंदर स्वामी कोण आहेत? ज्या लोकांना सिमंदर स्वामींचा परिचय नाही, त्यांचा सिमंदर स्वामींवर विश्वास बसत नाही, त्या लोकांचं काय? सिमंदर स्वामी वर्तमान तीर्थंकर आहेत. जसे महावीर भगवान त्यांच्या जगात होऊन गेले, त्यांचं निर्वाण होऊन ते मोक्षास गेले. हे दुसरं जग आहे, अशी 15 जग आहेत. भरतक्षेत्र, ऐरावत क्षेत्र, महाविद्य क्षेत्र. तर दुसऱ्या क्षेत्रात हे आहेत. आणि याचा दादा भगवानांना अनुभव आला होता. स्वतः महावीर भगवानांनी केवल ज्ञानात बघून ही गोष्ट सांगितली आहे. हां, म्हणजे आता बघा, पब्लिकसाठी ही गोष्ट समजत नाही, मान्यता मानली जात नाही. ही समजत जर नसेल तर बंद करून टाकायची, सांगायचीही गरज नाही आहे. त्याला तर भोगतोय, त्याची चूक, वाद टाळा, ॲडजस्ट एव्हरीवेअर, झाला तो न्याय, ही 4 पुस्तकं द्यायची आणि जीवन शांतीने घालव असं सांगायचं. अच्छा. पुढचं तर नंतर मग जशी मुलांसाठी मॅथमॅटिक्सची गोष्ट किती सांगितली जाते, 1 + 1 = 2, त्याला मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचा विषय आता सांगायचा नाही, तो 4th स्टँडर्डमध्ये जाईल, हळूहळू तो पुढे शिकेल मग, कारण ती खूप डेप्थची बाब आहे. आणि नंतर त्याला माहीत, आता तुम्हाला कुठली शंका नाही 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 राहत, नाही. मनापासून ॲक्सेप्ट करता बघा, कारण तुमचा अनुभव वाढेल तेव्हा तुम्ही मनापासून ॲक्सेप्ट करणार. ठीक आहे. व्ही मोहन, हू इज द ज्ञानी पुरुष, हाऊ टू रेकग्नाइज ज्ञानी पुरुष, हाऊ कॅन आय बिकम ज्ञानी पुरुष, वाय ओनली रेअर पर्सन्स चूज बाय गॉड टू बी ज्ञानी पुरुष. ते चूज गॉड नाही करत. ज्ञानी पुरुष त्यांना म्हटलं जातं की ज्यांना आत्मज्ञान मिळालं आहे आणि आत्मज्ञान स्वतःला मिळाल्यावर दुसऱ्याला पण देऊ शकतात, तितकी पॉवर आहे, तो ज्ञानी पुरुष आहे. आणि मी तर दादाजींचा फॉलोअर आहे. ज्ञानी पुरुष तर स्वतः दादा भगवान जे ज्ञानी पुरुष होऊन गेले तेच आहेत. श्रीमद राजचंद्र त्यांना ज्ञानीपुरुष म्हणतात, कुकुंदाचार्य त्यांना ज्ञानीपुरुष म्हणतात. तर असे ज्ञानीपुरुष जे तरण तारणहार, त्यांनी असं विज्ञान दिलं जगताला,
ते फॉलो केल्याने तुम्हालाही आत्मजागृती राहीलच राहील, कर्मबंधनातून मुक्ती मिळेल. म्हणजे भगवान तो आत्मा तोच भगवान आहे. पण आत्म्याचं ज्ञान ज्याला मिळालं नाही त्याला अज्ञानी म्हटलं जातं. आत्म्याचं ज्ञान ज्याला मिळालं आहे त्याला ज्ञानी म्हटलं जातं. आणि त्यांची ओळख कशी करून द्यायची? तर 2-3 पद्धती आहेत. एक तर त्यांचा अपमान करून बघा. जर अपसेट झाले तर समजायचं ह्यांच्याजवळ ज्ञान नाहीच आहे. क्रोध, मान, माया, लोभ तुमच्याजवळ पण आहे, त्यांच्याजवळही आहे, तर ज्ञानी नाही म्हटलं जाणार. दुसरं, अपमान केला नाही पाहिजे तर त्यांना 25 प्रकारचे क्वेश्चन्स विचारा. आत्मज्ञानाविषयी, ह्या जगताच्या वास्तविकतेविषयी, व्हॉट इज युनिव्हर्सल ट्रूथ. तेव्हा तुमच्या मनाचं समाधान होईल. तर तुम्हाला वाटेल की नाही यांच्याजवळ काहीतरी आहे. आणि शेवटी गोष्ट तर ही आहे की यांना किती पण आत्मज्ञान मिळालं, मला आत्मज्ञान प्राप्त करून द्या, मला माझ्या आत्म्याचा अनुभव करून द्या, तर तुम्ही माझ्यासाठी ज्ञानी पुरुष. तुम्हाला अनुभव आला तर मग त्यामध्ये कुठलीच शंका नाही आहे. तेव्हा मुख्य गोष्ट स्वतःला आत्मज्ञानाची जागृती सुरू ठेवायची. व्हाय गुरु रिक्वायर्ड टू अचीव आत्मज्ञान. गुरु आणि ज्ञानीत खूपच अंतर आहे. गुरु वाईट सोडवतात, चांगलं पकडवतात. आणि ज्ञानी चांगलं आणि वाईट दोन्ही सोडवून शुद्ध तत्वाची प्राप्ती करून देतात. म्हणजे संसारात, व्यवहारात गुरुची गरज आहे, अध्यात्मामध्ये ज्ञानीची गरज आहे. आणि ज्ञानी गुरु नसतातच आणि शिष्य पण तुम्हाला बनवत नाहीत. ते काय म्हणतील, मी पण आत्म्यामध्येच राहतो, तुम्हालाही आत्म्यामध्येच ठेवलं आहे. कोण आत्मा कुणाचा गुरु, कोण आत्मा कुणाचा शिष्य? इथे गुरु शिष्याचा भेदच नाही आहे, अभेद्य आहे. तुम्ही पण आत्मा आहात, मी पण तुमच्यासारखाच आत्मा आहे, तुम्ही माझ्यासारखेच आत्मा आहात. इफ देर इज अ चॉईस इन माय लाईफ, व्हॉट इज द रोल ऑफ फ्री विल. हो, खूपच क्वेश्चन आहेत, हळूहळू घेऊया. हे फ्री विल जे आहे ना, व्हॉट इज द रोल ऑफ फ्री विल इन माय लाईफ, इज एव्हरीथिंग बियॉन्ड माय कंट्रोल. बघा, डिस्चार्ज बियॉन्ड कंट्रोल आहे, पण चार्जिंग पार्ट बियॉन्ड कंट्रोल नाही. समजा तुम्हाला क्रोध आला, मुलावर क्रोध आला, तर क्रोध होणं तो डिस्चार्ज पार्ट आहे. क्रोधाच्या वेळी आतमध्ये पश्चात्ताप होणं हे फ्री विल आहे. मग खुश होणं, हां बघा सरळ केलं, असंच ओरडलं पाहिजे त्यांना, मग तुम्ही जास्त क्रोध व्हाल नेक्स्ट लाईफमध्ये. आणि तुम्ही पश्चात्ताप केलात तर तुमचा क्रोध संपेल, मग तो पार्ट फ्री विल आहे. बरं, हॅबिटचा रोल काय असतो? हॅबिटमध्ये सत्संग येत असतो रोज. सो हॅबिटचा रोल काय आहे लाईफमध्ये? हॅबिट हो, हॅबिच्युएटेड हो. असतं ते डिस्चार्ज पार्ट आहे. पण त्यामध्ये तुम्ही अवेअरनेस ठेवला पाहिजे की मला हॅबिच्युएटेड व्हायची गरज आहे की कुणाला दुःख न हो अशा जागृतीत राहायची गरज आहे. हॅबिच्युएटेड असणं त्यालाही हरकत नाही, कारण प्रकृतीच हॅबिच्युएटेड होत असते. आणि आतमधून तुम्ही पूजापाठ करायला हॅबिच्युअल झालात, आणि जेव्हा पूजेचा टाईम झाला आणि कोणी म्हटलं जरा माझं इतकं काम करा, नाही करणार, मला जायचं आहे, पूजेचा टाईम आहे, तुम्ही मध्ये, तर मग तो क्रोध आहे ना, तो फ्री विल आहे. पूजा करायची ते ड्युटी बाउंड होतं, ते डिस्चार्ज कर्म होतं. यू कॅनॉट कंट्रोल, यू कॅनॉट चेंज. पण क्रोध तुम्ही प्रेमानेही बोलू शकत होतात, भाऊसाहेब मी 10 मिनिटात पूजा करून येतो का, तुमचं काम नंतर करू का. तुम्ही क्रोध केलात, आतमधून अपसेट झालात, डिस्टर्ब झालात, तो पार्ट तुमचा वेगळा आहे. समजलं जाता. रेश्मा पवान, मी जेव्हा अभ्यास करते माझ्या डोक्यात राहत नाही, तर यासाठी मी काय करावं? कुठे आहेत रेश्मा? हां, कुठल्या क्लासमध्ये शिकतेस तू? मी 11th स्टँडर्ड 11th. तू एक काम कर, 10 मिनिटं दादा भगवानांचा असीम जय जयकार असो, एक एक शब्द बघून डोळे बंद करून दिसावं असा अभ्यास करायचा. आणि 10 मिनिट्स म्हणायचं, आणि दादा भगवान मला लक्षात राहील अशी शक्ती द्या, माझा एकाग्रतेने अभ्यास व्हावा अशी शक्ती द्या, अशी प्रार्थना करून सुरुवात कर. एव्हरी डे वेन एव्हर यू स्टार्ट युअर स्टडी, बिफोर दॅट 10 मिनिट्स म्हणायचं. तुम्ही ब्रेक घेतलात पुन्हा 10 मिनिट्स म्हणायचं. म्हणाल का? हो. तर खूपच फरक पडेल तुला. आणि दादा भगवान कुणाला म्हटलं जातं? आतमधल्या आत्म्यालाच. त्यांच्या आतमध्ये प्रकट झाला होता, तुमच्या आतमध्ये आहे, आवरणात आहे. पण तुम्ही लक्षात ठेवलं तर आतून आवरण तुटेल, ज्ञानाची शक्ती खुली होईल. मग मी खूपच खोटं बोलते, कारण एक जे बोलते ते एक बोलते ते 100दा 100 खोटं बोलते. खोटं.
यासाठी काय करावं मी? घाबरायला होत असते. असतं. नाही बघा, जितक्या वेळा खोटं बोललंय ते नक्की करा, की मला कुणाशी खोटं मुळीच बोलायचं नाहीये. आणि जितक्या वेळा म्हणून खोटं बोललंय तितक्या वेळा रोज रात्री बसून प्रतिक्रमण करायचं, पश्चाताप करायचा, की इतकी इतकी गोष्ट मी खोटं बोलले, जशी होती तशी सांगितली नाही, मोठी चूक केली आहे, मी माफी मागते, मला हे दादा भगवान क्षमा करावी, अशी चूक न करायची शक्ती द्यावी. आणि एक उपाय होऊ शकला तर करायचा. हळूच कुणालाही खोटं सांगितलं असेल, दुसऱ्या दिवशी किंवा 2 तासांनी किंवा 10 मिनिटांनी मग जाऊन खरी गोष्ट सांगून टाका, की मी ते सांगितलं होतं ते चुकीचं आहे, खरं तर हे आहे. मला जो दंड द्यायचा आहे तो द्या, मी माफी मागते आहे. आणि हळूहळू तुम्ही खोट्याचं प्रोटेक्शन करू नका, ओपन करून टाका. तर ही सवय सुटेल मग एके दिवशी. बरं. समजलात का आता? मी जे कुठलं चांगलं काम करते मम्मीला वाईटच वाटतं. तुम्ही प्रतिक्रमण करा, मम्मी मुलीचा राग द्वेषाचा हिशोब असतो बघा. हां. बरं, माझा एक लास्ट प्रश्न आहे. मी फर्स्ट पासून 10th पर्यंत मी कन्नड मीडियममध्ये शिकले. हम्म. आता मी इंग्लिश मीडियम जॉइन केलंय. अभ्यास माझ्याच्याने होत नाही. मी काय करू? थोडं थोडं इंग्लिशात जास्त जोर लावा. बघा, ट्युशन लावा, काही ना काहीतरी करा. जय सच्चिदानंद. ललिता ललिता ललित लतिक नायक. हम्म. माझ्या आणि माझ्या पतीच्या विचारात खूपच अंतर आहे. काहीही चांगलं करायला किंवा बोलायला जाते तर त्याचा चुकीचा अर्थ निघतो. तर यासाठी काय करावं? बघा, पती आणि पत्नीच्या मध्ये अंतर जर नसलं तर या संसाराला संसार म्हटलं जाणार नाही. या संसारात तर असंच राहणार. तर काय केलं पाहिजे? प्रतिक्रमण करत राहा. आता जे काही बघा, एक गोष्ट अशी आहे, पती आणि पत्नीच्या मध्ये राग आणि द्वेषाचा हिशोब आहे. अत्यंतिक भावनिक असतं आणि अत्यंत भावनिकात अपेक्षा खूप असते. तुम्हाला समजतंय ना? हे खूपच अटॅचमेंट असते, पॉझेसिव्हनेस असतो आणि त्याच्याचमुळे एक्सपेक्टेशन्स पण खूप असतात. आणि एक्सपेक्टेशन्स फुलफिल नाही झाली की तितकाच द्वेष होत असतो. तेच होत असतं ना एक दुसऱ्याच्यामध्ये. तेव्हा काय केलं पाहिजे? आता जे कुठले तुम्हाला डिफरन्स ऑफ व्ह्यू पॉईंट आहेत, तुम्ही तुमच्या वतीने माफी मागणं चालू करा. उद्या ज्ञान घ्या, तुमची जागृती वाढेल. आणि पतीला ज्या ज्या गोष्टींमुळे दुःख होत असतं त्या गोष्टींबद्दल माफी मागणं चालू करा. त्यांना तोंडाने सांगायची गरज नाही आहे. आतमधल्या शुद्धात्म्याजवळ माफी मागा, की हे शुद्धात्मा भगवान, यांना माझ्यामुळे इतकं इतकं दुःख झालं, हृदयापासून पश्चाताप करते, मला क्षमा करा, अशी चूक न व्हायची शक्ती द्यावी. आणि एकेकाची आठवण करून करून 5-5, 10-10, 20-20 वेळा माफी मागत राहा. आणि होऊ शकल्यास पतीलाही सत्संगामध्ये घेऊन या, ज्ञानाची प्राप्ती करवून द्या त्यांना. आणि प्राप्ती नसेल करायची तरी काही हरकत नाही, तुम्ही तुमच्या जागृतीमध्ये राहा आणि प्रतिक्रमण करत राहा. खूपच फरक पडेल. निरुमांची कॅसेट बघा, पती पत्नीचा दिव्य व्यवहार. दादाजींचं पुस्तक पण आहे, पती पत्नीचा दिव्य व्यवहार. आणि तुम्ही तुमच्या चुका शोधा. पतीची चूक 100 असेल पण तुमची एक चूक असेल तर तुम्ही तुमच्या चुकीवर जागृती ठेवा. त्यांच्या चुकांना ओपन करू नका, त्यांच्यावर आक्षेप घेऊ नका, त्यांना पुन्हा पुन्हा रिमाइंड करू नका तुम्ही ही चूक करत असतात. तुम्ही तुमच्या चुका शोधा आणि तुमच्या चुकांचा पश्चाताप करा. ही जी परिस्थिती आहे ती राहीलच. त्यासाठी ॲडजस्टमेंट तुम्ही करा, की मला ॲडजस्ट व्हायचं आहे, त्यांना दुःख न व्हावं असा मला व्यवहार करायचा आहे. समजलं का आता? हं. रुचा जैन. बिलिव्हिंग इन ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी और वास्तू आर अगेन्स्ट दादाज ज्ञान. इज इट ट्रू? नाही, दादांच्या ज्ञानाच्या अगेन्स्ट नाही आहे, पण तुम्हाला ट्रूथ युनिव्हर्सल ट्रूथ जाणून घ्यायचं आहे की टेम्पररी ट्रूथ जाणून घ्यायचं आहे? युनिव्हर्सल. मग या ॲस्ट्रॉलॉजीच्या पण पुढचं काही असेलच की नाही, न्यूमरोलॉजीच्याही पुढचं काही असेल, वास्तूच्याही पुढे. तर फायनल डुअर कोण आहे ते जाणणं महत्त्वाचं आहे की इंटरमिजिएटवाला जाणणं चालेल तुम्हाला? फायनल. फायनलचं पकडा. आता तुम्हाला ह्या जगामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख येतं, हे कुठल्याही प्रकारचं दुःख ॲस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरोलॉजी किंवा वास्तूने पूर्ण सॉल्व्ह होईल का सांगा? मनामध्ये थोडी शांती मिळेल, हो मी या चुका केल्या यासाठी मला हे मिळालं, पण ॲक्च्युली ह्या चुकीचं फळ हे आहे ते तुम्ही मानत असता आणि समाधानी होत असता. आज मनुष्याचं मन इतकं वीक झालं आहे की कुठल्याही प्रकारचं दुःख जर आलं तर तो सहन करू शकत नाही. आणि यासाठी असं हे तर 3 लिहिले आहेत, पण बऱ्याच प्रकारचे आजकाल निघालेत.
त्यांच्याजवळ धावत जातात शांती समाधानासाठी. पण इथे ज्ञानानंतर अल्टिमेट सॉल्युशन मिळत असतं. हू इज द लास्ट डुअर अँड वाय धिस इज हॅपनिंग इन आवर लाईफ. आणि हे जे ज्ञान मिळतं मग मध्ये कुठल्याच रिलीफची गरजच नाही, मधल्या स्टेशनची गरज नाही आहे. ते तर याच्या हे अगेन्स्ट नाही आहे, पण गरजच नाही आहे. पण ते दादांच्या व्यवस्थित शक्तीच्या अगेन्स्ट नाही जात. अगेन्स्ट जात नाही. हे सायन्स आहे, न्यूमरॉलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी. पण गणित करणारे कुठे गडबड करतात तुम्हाला माहीत पण नाही पडणार, त्यांना स्वतःला पण माहीत नाही पडणार. आणि रिझल्टमध्ये 1.1% पण जर मिस्टेक झाली मग कॅल्क्युलेशनमध्ये तर रिझल्ट चेंज होऊ शकतो. तर त्याची गॅरंटी कोण घेणार रिझल्ट करेक्ट आहे की चेंज आहे? हां. तर मग का आपल्याजवळ तर आणखी बघा, तुमची जी काही कर्म आहेत ती भोगावी तर लागतीलच तुम्हाला. तर मग समता भावाने पूर्ण करा, नवीन बांधली न जाओ, त्याच्या जागृतीमध्ये राहा. समजलं का आता हे? हां. तर पूर्ण करायचेत मला कर्म, मला मोक्षालाही जायचं आहे. मला जगाच्या शांतीसाठी नाही, मनाच्या शांतीसाठी वाटतंय माणसाला. पण ते पण पूर्ण सॉल्युशन देत नाही. अशी सर्व सॉल्युशन्स पूर्ण मिळत नाहीत. प्रसाद. कर्म इज द रिझन फॉर rebirth. What is the reason for first creation when there is no karma? ते जे मी म्हटलं या बंधूंशी नाही का बोललो मगाशी निगोद, जय अव्यवहार राशी, सच्चिदानंद. व्यवहार राशी आणि मोक्ष. मग कर्म नव्हतंच अशी स्थिती कधी नव्हतीच. आवरणवाला आत्मा होताच होता पहिल्यापासून. अनादी अनंत म्हटलं जातं. त्याची आदी कधी झाली नाही, त्याचा अंत पण कधी आला नाही, असे स्थितीवाले होते. आणि आवरण जेव्हा अव्यवहारातून व्यवहारामध्ये येतं तेव्हा एकेंद्रिय आवरण तुटत असतं. स्पर्शेंद्रिय सुरू होतं, मग स्वादेंद्रिय सुरू होतं, द्रवेंद्रिय सुरू होतं, नंतर मग ऐकायला येतं, मग डोळेसुद्धा, अशी हळूहळू डेव्हलपमेंट होते. व्हॉट इज माया? इज देअर एनी डिफरन्स बिटवीन माया अँड जीव? माया आणि जीवात डिफरन्स आहे ना. जीव अज्ञान, माया कुणाला म्हटलं जातं? सेल्फ इग्नोरन्स, ह्यालाच माया म्हटलं जातं. आणि सेल्फ इग्नोरन्स ज्याला आहे त्याला जीव म्हटलं जातं. ही जीवदशा म्हणजे अज्ञानदशा, अज्ञानदशा म्हणजे माया, मायेमध्ये फसलेला आहे. जेव्हा माया तुटते, सेल्फ रिअलायझेशन होतं, तेव्हा जीवदशा सुटत असते आणि अंतरात्मा दशा होत असते. आणि पूर्ण ज्ञानस्वरूप झालात की स्वतःच परमात्मा होणार आहे. ॲब्सोल्यूट स्टेज ऑफ सोल. ओके. Please, one more question. In dream we see with help of which light? Example, in the morning we see everybody with the help of a sun. Now I am Yeah. seeing you through this electricity. But in a dream there is no light at all. Which is their light? Yeah, that shows absolute presence of pure soul. सोलच्या प्रेझेन्सनेच तुम्ही ड्रीममध्ये जे असेल ते बघू शकता. इट प्रूव्ज की सोल आहे ऑल द टाईम, फुल लाईट, फुल अवेअरनेसमध्ये आहे सोलच्या. तो कधी झोपत तर नाहीच नाही. तो सोलचा प्रेझेन्स आहे. तो सांगतोय, प्रूव्ह करतोय की सोलचा प्रेझेन्स आहे. आणि झोपेत तुम्हाला जर गाढ झोप लागली, कुणाला माहीत होत असतं? शांत झोप लागली आहे, कुणाला माहीत होत असतं? खूपच बेचैनी असेल, कुणाला माहीत पडतंय? इट शोज की सोलचा प्रेझेन्स मध्येच सगळं माहीत होतं. So that means soul in the inner light. इनर लाईट, करेक्ट आहे. मॅथ्यू दादाश्री सेज दॅट वन हू वरीज टू मच गोज टू ॲनिमल लाईफ इन द नेक्स्ट लाईफ. वन हू वरीज डज नॉट हर्ट एनीबडी एक्सेप्ट हिमसेल्फ. Then why he should go to animal life? Is worry is the cause of fear? Can you make me free from worries and fear? या वरीज ज्या आहेत ना, त्या का होत असतात माणसाला? वरीज या डुअरशिपमुळे होत असतात, इगोइझममुळे होत असतात. वरीज का होत असतात? कारण नेचर जो मनुष्याला चालवत असतो, तर हा मनुष्य दखल देत असतो. माझं काय होणार आहे? तुमच्या आतमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढेल, कमी होत असेल, ब्रेनला सर्क्युलेशन पोहोचत नाही, त्याच्या वरीज नाही करत. करायच्या तर पूर्ण लाईफच्या वरीज करा. पण तुम्हाला जे दिसत असतं त्यामध्येच वरीज करत असता. आणि तुम्ही तुमच्या अनुभवावरून सांगू शकता, तुम्ही आत्ता पण सांगू शकता की कोणी तुम्ही स्कूलमध्ये होता तेव्हा किती वरी करत होता, एक्झाममध्ये काय होईल काय होईल.
तरीही एक्झाम देता, पासही होता. तुम्ही केलेल्या वरीज वेस्ट गेल्या की नाही? अशा जीवनातल्या किती वेळच्या वरीज वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ एनर्जी जात असतात. कारण तुम्हाला सोल्युशन न मिळाल्याने तुम्हाला वरीज होत असतात. तुम्हाला सोल्युशन मिळत नसतं. माझ्या बाबतीत असं का घडलं? हे कधी पूर्ण होणार? कोण पूर्ण करणार? या वाढतील की कमी होतील? माझ्या या प्रॉब्लेमचं काय होणार? त्याचं सोल्युशन न झाल्यामुळेच तुम्हाला वरीज होत असतात. पण जीवनाचा प्रॉब्लेम असा नाही आहे की तो परमनंट असेल. योगायोग जुळून आल्यामुळे प्रॉब्लेम स्टार्ट झाला आहे. दुसरे योगायोग जुळल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात मग. तर प्रॉब्लेम सॉल्युशनच्या मधोमध तुम्ही वरीच करता आणि तो गुन्हा नेचरचा होत असतो. कारण तो नेचर तुम्हाला कर्मफळं देत असतो. तुम्हाला हे समजलं पाहिजे की माझ्या बाबतीत जो कुठला प्रॉब्लेम आहे, माझं कर्मफळ आहे. मी समताभावामध्ये राहून ते पूर्ण करायचं आहे. पण तुम्ही अज्ञानतेने मीच मॅथ्यू आहे, मी काय करायला हवं असं मानत आहात आणि तुमचं आत्मा पण हरवून बसला आहात तुम्ही. यासाठी अहंकाराने तुम्ही गुन्हा करत आहात आणि त्या गुन्ह्याचा दंड तुम्हाला भोगावा लागतोय. आणि वरीजमध्ये तुम्ही स्वतःच सफर करत असाल तर फर्स्ट स्टेजची वरी आहे. दुसऱ्याला हर्ट केलं असेल तर खूप मोठा गुन्हा वाढतो. समजते आता हे तुम्हाला? नाही. पण वरीज म्हणजे काय आहे की मीच करता आहे, मी नाही करणार तर कोण करणार? ते कन्फ्युजन वरीज करत असतात. म्हणजे वन काइंड ऑफ इगोइझम आहे. खरं आहे. बिकॉज यू आर अ डुअर, यू आर 100% डुअर ऑफ एनिथिंग इन दिस वर्ल्ड. तुमची खरंच इच्छा असते का जे तुम्ही करता? नाही. मग कोण करवतं? यू डोंट नो दॅट. ह्यासाठी तुम्ही मानता मीच करता आहे आणि मी ह्या प्रॉब्लेमला मला सॉल्व करावा लागेल आणि मी करता आहे त्याच मान्यतेला इगोइझम म्हटलं जातं. आणि इगोइझम तेच आत्म्यावर आवरण येत असतं आणि कर्म बांधलं जातं इगोइझमने. आणि कर्माचं फळ तुम्हाला ॲनिमलच्या लाईफमध्ये पण जावं लागेल. डिपेंड्स अपॉन किती प्रकारच्या किती लेवलच्या वरीज करत आहात आणि वरीज कधी स्टॉप होत असतात. हू ॲम आय सेल्फ रिअलायझेशन जेव्हा होत असतं अँड नॉट ओनली दॅट पार्ट, हू इज द डुअर. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट हा आहे की हा जग चालवणारा हे कोण चालवतं, कोण करता आहे, मी स्वतः कोण आहे आणि करता कोण आहे हे जाणल्याने वरीज 100% स्टॉप होत असतात. मग कर्म पण चार्ज होऊ शकणार नाहीत. समजलं आता तुम्हाला? हो, समजलं. आणि जी फिअर आहे तो पण इगोइझमचाच परिणाम आहे. इगोइझम का उभा राहिला आहे? कारण सेल्फ इग्नोरन्स आहे. इगोइझम कधी जाणार आहे? सेल्फ रिअलायझेशन झाल्यावरती. मग तर सेल्फ रिअलायझेशन जेव्हा होत असतं आणि हू इज द डुअर जाणून घेता तेव्हा फिअर पण तुमचा 100% निघून जाईल. म्हणजे फिअर आणि वरीज दोन्ही जाण्यासाठी आत्मज्ञानाची प्राप्ती आणि करता कोण आहे त्याच्या ज्ञानाची प्राप्ती, त्याने दोन्ही निघून जातील. जेम्स डिसोझा. Whether it is possible to know the negative karma of previous life so that प्रतिक्रमण can be done. ॲक्च्युली कर्म बीज तर नाही माहीत पडू शकत, कर्मफळं दिसतात. आता त्या नव्हत्या का सांगत की आमच्या वाईफ हजबंडमध्ये बऱ्याच कॉन्फ्लिक्ट्स होत असतात, तरी कर्मफळं दिसतात. कर्मफळाचं थोडं तुम्हाला अंडरस्टँडिंग सत्संगामध्ये मिळू शकेल की मी काही मोह केला यासाठीच मला हे असं मिळालं आहे, मी द्वेष केला तर मला हे मिळतंय, मी राग केला तर मला हे मिळतंय, मी इगोइझम केला तर मला असं मिळतंय, असं काही सत्संगानं तुम्हाला समजू शकेल. पण खूप सीड कॉजेस नाही माहीत झाले तर घाबरायची गरज नाही आहे. कर्मफळं जसं जेलमध्ये तुम्ही गेलात 2 महिने, जेल पूर्ण करून बाहेर आलात तर तुमचा गुन्हा वॉशआउट झाला. म्हणजे कुठल्या गुन्ह्याने माहीत नाही झालं तरी पण कर्मदंड भोगलात तर तुमचा गुन्हाही वॉशआउट होत असतो. म्हणजे हा व्यवहार गुन्ह्याचा दंड आहे. जे मागील लाईफमध्ये गुन्हे केले होते, कर्मबीजं घातली होती त्याचं फळ आहे आणि फळ भोगून झालं समभावात राहून, जगताला निर्दोष पाहून, तर तुमच्या गुन्ह्याचं बीज पण संपून गेलं, फळ पण संपून गेलं. समजलात का आता? तर ह्या प्रतिक्रमणाने तुमचं बीज आपोआपच जळून जाईल आणि फळातही नवी बीजं नाही पडणार. मग फळ भोगू पण नवीन बीजं नाही पडणार.
whether it is possible to know the number of life already completed. Infinite. इन्फनाईट मल्टिप्लाय बाय इन्फनाईट इतकं लाईफ तर निघून गेलं आहे. काही भरोसा नाही. आता एंड येईल या ज्ञानानंतर.